श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज पवित्र श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे आणि पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा देखील आहे. अमावस्येच्या दिवशी श्रावण सोमवार आल्याने या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. त्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. पवित्र श्रावण महिना आणि सोमवारचे व्रत हे शिवभक्तीमध्ये पार पडते. महादेवांची आणि देवी पार्वतीची पूजा करून श्रावण महिना साजरा करण्यात येतो. आणि आज 2 सप्टेंबर रोजी शेवटचा श्रावणी सोमवार. यंदा 5 श्रावण सोमवार आलेले होते आणि या 5व्या सोमवारी अमावस्या आलेली आहे. त्यामुळे अतिशय शुभ संयोग जुळून आलेला आहे. कारण 5 श्रावण सोमवारचा योग हा तब्बल 71 वर्षांनी जुळून आलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण अनेक सेवा व उपाय घरामध्ये केल्याने आपल्याला कितीतरी पटीने त्याचे लाभ होऊ शकतात. तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज श्रावणातील शेवटच्या सोमवारी संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू दिव्याखाली ठेवल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होऊ शकते. कारण आज शिवतत्व हे जागृत असतं आणि आज शेवटचा 5वा सोमवार देखील आहे. त्यामुळे ही संधी तुम्हाला पुढच्या वर्षीच मिळणार आहे. त्यामुळे ज्याही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी महादेवांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, दिव्याखाली जी वस्तू तुम्हाला ठेवायची आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, कोणती सेवा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला करायची आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज आलेली श्रावणातील ही अमावस्या खूप खास आहे. कारण ही अमावस्या सोमवारी आलेली आहे. त्यामुळे ही अमावस्या सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते. तसं प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, पण ज्यावेळेस अमावस्या ही सोमवारी येते त्यावेळेस ती सोमवती अमावस्या नावाने ओळखली जाते. हा योग जो आहे तो दर 5-6 महिन्याला जुळून येतो आणि यंदा ही श्रावणात आलेली सोमवती अमावस्या आहे. त्यामुळे या अमावस्येचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. सांगितल्याप्रमाणे आजच्या दिवशी शिवतत्व हे जागृत असतं. दिवसभरामध्ये महादेवांच्या सेवे उपासनेचा हा काळ आहे. त्यामुळे ज्याही इच्छा मनोकामना तुम्ही महादेवांसमोर व्यक्त कराल त्या नक्कीच पूर्ण होऊ शकतात. तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी इच्छा, आकांक्षा आपण मनाशी बाळगून असतो आणि त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न देखील करत असतो, कष्ट घेत असतो, मेहनत घेत असतो. मग ते तुमचं घराचं स्वप्न असेल, घराविषयीची इच्छा असेल. बऱ्याचदा तुमच्या घराच्या स्वप्नाच्या बाबतीत अडथळे येतात, अडचणी येतात. पैसा असूनही तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाही. तुमच्या मुलाबाळांविषयीच्या काही इच्छा, मनोकामना असतील आणि त्यासाठी मुलं देखील खूप प्रयत्न करत असतील, खूप अभ्यास करत असतील. पण मुलांच्या बाबतीतही त्यांना सतत अपयशच येत असेल, त्यांची स्वप्न पूर्ण होत नसतील, त्यांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी त्यांची भरभराट होत नसेल. घरामध्ये पैसा येतो, पण तो फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो. तुमच्यावरती कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होत नाहीयेत. अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही तुम्हाला मूलबाळ होत नसेल, तुमच्या घरातील उपवर मुला-मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर अशा अनेक समस्यांसाठी, अशा अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आजची ही शुभ तिथी तब्बल 71 वर्षांनी जुळून आलेली आहे. त्यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छेच्या पूर्ततेसाठी, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे. तर अमावस्येचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आणि लक्ष्मीचं स्वागत हे आपण संध्याकाळी दिवे लावून करत असतो. रोजच आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं, पण महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी काही विशेष सेवा आणि आराधना केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावरती राहते. आपल्या घरामध्ये ती अखंड स्थिर निवास करते आणि देवी लक्ष्मीच्या घरामध्ये आगमनाची वेळ ही संध्याकाळी 6:30 ते 7:30 असते. पण आता अगदी त्या वेळेमध्ये शक्य नसेल, तुम्ही दोघंही नवरा-बायको वर्किंग आहात आणि तुम्हाला घरी येईपर्यंत उशीर होत असेल किंवा काही कारणांमुळे त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल, तर अशा सर्वांनी संध्याकाळी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. तर आता संध्याकाळी सगळ्यात आधी आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. आपण दिवे लागल्यानंतर कधीच घराची झाडझूड किंवा स्वच्छता करत नाहीत.
तर त्याआधी स्वच्छता करून घ्यायची, त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्या देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा. जर तुम्ही महादेवांची विशेष पूजा मांडणी केलेली असेल, तर तिथे तुम्ही ही सेवा करू शकता किंवा देवघरासमोर बसून ही सेवा तुम्ही करू शकता. तर सगळ्यात आधी तर आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची. आज अमावास्या असल्याने तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि देवघरासमोर बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आसनावरती बसायचं. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तो दिवा मातीची पणती तुम्ही घेऊ शकता, कणकेचा दिवा बनवू शकता. कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. पण आता कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल, तर तुमच्या घरामध्ये जोही धातूचा दिवा आहे, तो या उपायासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल. आता जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे, तो दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता, ते तेल यामध्ये घालायचं. 2 वातींची 1 वात करून या दिव्यामध्ये घालायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे. तर एक छोटीशी प्लेट आपल्याला यासाठी घ्यायची आहे आणि ती तांब्याची असेल, पितळेची किंवा स्टीलची असू शकते. आता या प्लेटवरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. आता त्यावरती आपल्याला जी दिव्याखाली वस्तू ठेवायची आहे, ती त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. ती वस्तू कोणती आहे? तर पहा, आजची श्रावणातील शेवटच्या सोमवारची जी शिवामूठ आहे, ती आहे सातू. आता सातू म्हणजे काय यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तर सातू हा एक धान्याचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला गव्हाच्या ज्या साळी असतात, तर स्क्रीनवरती जे तुम्हाला दिसत आहे, त्या साळी मूठभर तुम्ही या दिव्याखाली ठेवू शकता. गव्हाच्या साळी नाही मिळाल्या, तर मग तुम्ही तांदळाच्या साळी ज्या आहेत त्या वापरल्या तरीही चालेल. ह्या ज्या गव्हाच्या साळी किंवा तांदळाच्या साळी याला जव देखील म्हणतात. आता हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल आणि जर नाहीच मिळालं, तर मग तुम्ही सातूऐवजी थोडेसे गहू घ्यायचे आहेत आणि थोडीशी हरभरा डाळ घ्यायची आहे. आणि ह्या दोन्ही वस्तू तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायच्या आहेत. त्यावरती आपण जो दिवा घेतलेला आहे, तो ठेवायचा आहे. दिव्याची ज्योत जी आहे, ती देवांकडे असावी. त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं केसर टाकायचं आहे. केसर जे आहे ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. केसर घरामध्ये नसेल तर तुम्ही एक अखंड वेलची आणि एक अखंड फूल असलेली लवंग त्या दिव्यामध्ये टाकायची. दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं, धूप, दीप ओवाळून घ्यायचं आहे. आता या दिव्यासमोर तुम्हाला एक सेवा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे शिवशक्तीची सेवा. आज शिव-पार्वतीचं जोडीने पूजन केलं जातं. त्यामुळे महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि शक्ती म्हणजेच देवी पार्वतीचं रूप आणि देवी पार्वती ही देवी लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही 99 मंत्राचं पठण करू शकता आणि सोबतच तुम्हाला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. त्यानंतर हात जोडून तुम्हाला तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे. तो जो दिवा आहे, तो तुम्ही 6:30 ते 7:30च्या दरम्यान जर प्रज्वलित केलेला असेल, तर तेवढा वेळ तो प्रज्वलित राहिला तरीही चालेल. ज्यांनी तो उशिरा प्रज्वलित केलेला आहे, त्यांनी तुमची सेवा होईल या दरम्यान प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची. तो विझू द्यायचा नाही आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 6:30 पासून ते रात्री 11 पर्यंत हा दिवा सुरू ठेवला तरीही चालेल. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस या दिव्याखालील वस्तू आपण जी ठेवलेली आहे, तिचं काय करायचं? तर पहा, जर तुम्ही गव्हाच्या साळी ठेवलेल्या असतील, तर त्यातील तुम्हाला 21 गव्हाच्या साळी घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला पर्समध्ये ठेवायच्या आहेत. तर त्या पर्समध्ये ठेवण्यापूर्वी तुम्ही एखाद्या छोट्याशा कॅरी बॅगमध्ये ठेवू शकता किंवा त्या साळी एका पुडीमध्ये बांधून त्या वस्तू तुम्ही पर्समध्ये ठेवू शकता. लक्ष्मी प्राप्तीची यावरती आपण सेवा केलेली आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. उर्वरित गव्हाच्या साळी किंवा तुम्ही जे गहू किंवा हरभरा डाळ वापरलेली आहे, ते तुम्ही वापरू शकता. तुमच्या अन्नधान्याच्या कोठीमध्ये ती गहू आणि डाळ जी आहे ती टाकून देऊ शकता. तर अशा रीतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला आज करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.